शिक्षक बँकेचा कारभार पारदर्शी सुरू आहे। मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका सद्यस्थितीत कारभारावर होत आहे। याबाबत सत्ताधारी सर्वसाधारण सभेत काहीतरी सांगतील म्हणून विरोधक चोरांच्या उलट्या बोंबा या म्हणीनुसार चुकीचे आरोप करीत आहेत। जाहीरनाम्यातील वचनाची पूर्ती म्हणून बँकेची नवीन वस्तू पूर्णत्वाला येत आहे। नोकर भरती जाहिरातीशी बँकेचा काडीमात्र संबंध नाही। थकबाकी वसुली नियमानुसार सुरू आहे। असे असताना विरोधक येत्या सर्वसाधारण सभेत आपले पितळ उघडे होईल या भीतीपोटी आकांडतांडव करीत असून आम्ही सभासद हितांचा कारभार करून विरोधकांची बोलती बंद केली आहे। त्यामुळे येत्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेस सुज्ञ सभासद मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आमच्या विकासविमुख कारभारावर पसंती दर्शवतील असा विश्वास चेअरमन विनायक शिंदे यांनी व्यक्त केला आहे। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 72व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता या बँकेची वार्षिक साधारण सभा आयोजित केलेली आहे। सुरुवातीला या बँकेचा चेअरमन या नात्याने जिल्ह्यातील बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनींनी सकाळी 18 तारखेला सकाळी 10 वाजता या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावं असं मी संचालक मंडळाच्या वतीनं स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं सभासदांना आवाहन करतो। या वार्षिक सभेच्या निमित्तानं जे विरोधकांचं आकांड तांडव चालू आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य नसून सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या सत्तेत असताना ज्या गोष्टीचा चुकीचा निर्णय घेतला त्याचा फटका आज ही सभासदांना बसतोय। पण सत्ताधारी आम्ही त्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या सभासदांच्या पुढं आम्ही जास्त ताकदीनं मांडतोय म्हणल्यानंतर त्यांचा तिळपापड व्हायला लागलेला आहे। या सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्व संचालकांना, सर्व नेत्यांना, स्वाभिमानी शिक्षक मंडळातल्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन या बँकेचा पारदर्शी कारभार चालू आहे। आम्ही जर बालिश असेल, आम्हाला जर कारभार करता येत नसेल तर अहवालामधला पान नंबर 9, पान नंबर 40, पान नंबर 39 हे पान नंबर ओपन करून बघावेत। बँकेच्या इतर खर्चामध्ये यांच्या कारकिर्दीमध्ये आणि आमच्या कारकिर्दीमध्ये आत्ताच्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी रुपये आम्ही या बँकेचा इतर खर्च वाचवलेला आहे। बँक चालवा येत नाही त्याचं भांडवल झालंय की त्यांना पैसे खायची सवय लागली होती। आम्ही अशा कुठल्याही आरोपात किंवा कुठल्या भ्रष्टाचारात आम्ही बँकेत न अडकल्यामुळं आणि आम्ही असा कुठला उद्योग न केल्यामुळं त्यांना कशावर बोलायचं तर हे बालिश आहे। या बँकेच्या इतिहासामध्ये हे पहिलं संचालक मंडळ असं आहे की आमचा नेताही कोण जो आहे ते पण नेते सगळे सेवेत आहेत, बँकेचं चेअरमन सेवेत आहे, सगळं संचालक मंडळ सेवेत आहे। कारभार हे सेवेतला असणारं संचालक मंडळ करतंय याचं फार मोठं शल्य त्यांना आहे। आतापर्यंत जे चेअरमन झाले ते रबर स्टॅम्प चेअरमन होते। त्यातला एक पार्लमेंटरी बोर्डाचा अध्यक्षांचा जो झाला ते आम्हाला घ्या। ज्या पार्लमेंटरी बोर्डाच्या समितीच्या अध्यक्षाला सीडी रेशो कशाला म्हणायचा, एनपीए कशाला म्हणायचा, अंदाजपत्र कसं करायचं, तरतूद कशी करायची हे माहित नसणारा जर पार्लमेंटचा अध्यक्ष असेल आणि तो जर आम्हाला म्हणतो आम्हाला सत्तेत घ्या, म्हणजे आम्हाला लय कळतंय। तुम्हाला आजपर्यंत 10 वर्षात एवढंच कळलं बोनस कसा हाणायचा, बक्षीस कसा हाणायचा, सॉफ्टवेअर कसं कितीला खरेदी करायचं, कॉम्प्युटर कितीला करायचं, एएमसी कितीला जास्तीत जास्त द्यायची, या सगळ्या कारणामध्ये पाठीमागचं संचालक मंडळ हे तरबेज होतं। 3-3 महिन्याला ज्या संगीत खुर्चीचा खेळ चालू होता त्यामधून त्यांना प्रत्येक चेअरमन आला की हाणायला कुठं मिळतंय यावर त्यांचं ध्यान होतं। आज त्यांची बोलती बंद आम्ही स्वाभिमानीच्या संचालक मंडळानं केलेली आहे। इमारत निधी आम्ही सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक लढवताना स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळानं वचन दिलं होतं आणि जाहीरनामा काढला होता की जिल्ह्यातील सभासदांना पार्किंगची सोय असेल, असं सर्व सोयीनं सुसज्ज अशी, महापुरापासून लांब अशी आणि व्यवस्थापनाला सुटसुटीत वाटेल अशी सुसज्ज इमारत बांधणार। ते आज आमची इमारत बांधकाम जागा आणि इमारत बांधकाम आज अंतिम टप्प्यात आहे। त्यांना याच गोष्टीचा पुढशी उठलाय की
इमारत बांधकामाला एवढा निधी, आम्ही इमारत बांधकामाला निधी आवाजी मतदानानं सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घेऊन इमारत बांधायला लागलोय. तुम्हाला एवढा पोटशो उठला असेल तर तुम्ही मार्च 21 आणि सप्टेंबर 2021 मध्ये नवीन इमारत बांधकामाचं ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का केलं याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं. जे आता त्यांचे म्होरके आहेत बँक बचाव समिती जी त्यांनी काढलेली आहे, यामध्ये ज्यांनी 10 वर्षात बँक लुटली ते आज या बँक बचाव कृती समितीचा अध्यक्ष झाले. जे काल त्यांचा आरोप आहे की हे नोकर भरती करणार नाही, ह्यांनी काल जागा रिक्त दाखवल्या. कालच्या जिल्ह्यातल्या 18 सहकारी बँकांची जी जाहिरात आलेली आहे सोशल मीडियावर जी फिरत आहे, या जाहिरातीचा आणि सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रिक्त जागेचा काही संबंध नाही. आज इथे देव पाण्यात घालून बसलेले आहेत की या संचालक मंडळामध्ये संचालक नाराज आहेत, नेते नाराज आहेत, हे आहेत. यांचे स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाहीत. या बँकेचं स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला प्रत्येक संचालक हा संचालक सत्ताधारी म्हणून असतो, कारभारातील संचालक असतो आणि तो या स्वाभिमानीशी बांधिलही असतो. यांना वाटतंय ह्यो नाराज तो नाराज, यांच्या भ्रमाचा भोपळा हा फुटल्याशिवाय राहणार नाही. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब